नमस्कार मित्रांनो, आता आपण शर्टाला प्रेस कशी मारायची ते पाहणार आहोत. पहा, हे सफेद शर्ट आहे. सुरुवातीला आपण त्याची बाहीला प्रेस कशी मारणार आहोत ते पहा. नॉर्मल पाणी मारून घ्यायचं. त्यानंतर पाणी मारल्यानंतर प्रेस किती गरम आहे सुरुवातीला हे पाहायचं. त्यानंतर या प्रकाराने आपण या बाहीवर प्रेस मारायची. त्यानंतर कपवर नॉर्मल मारून घ्यायची प्रेस. त्यानंतर ही जी आपली पट्टी आहे ती पट्टी कशी फिरवायची ते पहा. ही पट्टी फिरवल्यानंतर प्रेस कडक बसत असते. त्यानंतर ही बाही आपण पलटून घ्यायची. त्यानंतर नॉर्मल पाणी मारून या पट्टीवर प्रेस फिरवायची. त्यानंतर ही पट्टी प्रेसच्या मागे फिरवून घ्यायची असते. या प्रकाराने प्रेस मारायची. त्यानंतर नॉर्मल कपवर आपण नॉर्मल प्रेस मारून घ्यायची असते. हे रेडीमेड प्रकारचे शर्ट आहे. त्यानुसार ही झाली आपली पहिली बाही तयार. प्रेस किती गरम आहे हे पाहून आपण शर्टावर किंवा फ्रंटवर ठेवायचे असते. बटन थोड्या वेळात बंद किंवा सुरू करत राहायचं असतं. दुसरी बाही या प्रकाराने मारायची. ही शिलाई जी मारलेली आहे हिला आपण ताणून घ्यायचं असतं, म्हणजे जिरवा येत नाही. नॉर्मल पाणी या ठिकाणी आपण मारून घ्यायचं असतं. या प्रकारे आपण त्याला प्रेस मारून घ्यायची असते आणि कपवर नॉर्मल आपण ती फिरवून घ्यायची. ही दुसरी बाही आहे. त्यानंतर हिला आपण पलटून घ्यायची असते. पलटवल्यानंतर नॉर्मल आपण पाणी मारून घ्यायचं असतं. शर्ट नॉर्मल कॉटन आहे. प्रेसचा ताव किंवा गरम किती आहे हे आपण पाहायचं असतं. त्यानुसार आपली प्रेस बसत असते. या प्रकाराने फिरवून घ्यायची. ही पट्टी देखील आपण सॉफ्ट करून घ्यायची असते. त्यानंतर या कपवर आपण प्रेस मारून घ्यायची असते. हा झाली आपली दुसरी बाही तयार. आता त्यानंतर आपण शोल्डरवर आपण प्रेस मारायची आहे. शोल्डरवर कशी मारायची ते पहा. प्रेस वेगळी करून घ्यायची, थोडी लांब असायला पाहिजे. त्यानंतर आपण ही शोल्डरवर प्रेस कशी फिरवायची ते पहा. शोल्डरवर या प्रकाराने आपण प्रेस फिरवायची आहे, म्हणजे शर्ट अगदी कडक प्रेस मारल्यासारखं होईल. या शिलाईवर देखील आपण प्रेस फिरवून घ्यायची आहे. या शिलाईवर आणि इकडच्या शिलाईवर दोन्ही बाजूने ही आपली आणि ही तिसरी बाजू, या तिन्ही बाजूला प्रेस फिरवल्यानंतर ही कॉलर या प्रकारे मोडायची असते. या प्रकारे मोडायची असते. या प्रकारे कॉलर मोडल्यानंतर ही रेडीमेड शर्टाची कॉलर आहे. या कॉलरला या प्रकाराने आपण प्रेस फिरवायची आहे. प्रेस मारत असताना आपण आपल्या हातून कडक प्रेस बसायला पाहिजे, म्हणून आपण ही कॉलर या प्रकाराने करायची आहे. त्यानंतर आपण हिला गोल मांडीवर घेऊन फिरवायची असते. ही झाली आपली गोल. त्यानंतर हे पहिलं बटन आपण लावून घ्यायचं असतं. त्यानंतर नॉर्मल आपण या ठिकाणी प्रेस ठेवायची असते, कारण हा जो पॉईंट आहे सुरुवातीचा हा आपला कडक यायला पाहिजे. त्यानंतर आपण पुढची जी पट्टी आहे काचपट्टी, या काचपट्टीवर आपण फिरवायची. त्या अगोदर आपण नॉर्मल
पाणी मारून घ्यायचं असतं. पाणी मारल्यानंतर आपण या प्रकाराने समोरची जी पट्टी आहे तिच्यावर आपण प्रेस फिरवून घ्यायची आहे पहा. त्यानंतर ही पट्टी मागे फिरवायची म्हणजे प्रेस आपली कडक येईल. हे नावाचे लेबल आहे, या लेबलला आपण नॉर्मल प्रेस फिरवून घ्यायची असते. ही झाली समोरची पट्टी. त्यानंतर आपण पुढचा पर्याय एकच आहे, दोन्ही साईटा म्हणजे ही साईट आहे, ही साईट आपण फ्रेश करून घ्यायची, जे नंतर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. त्या अगोदर प्रेस किती गरम आहे हे आपण समजून घ्यायचं असतं. त्यानंतर दोन्ही साईटा आपण क्लिअर करून घेतल्या. आता फक्त आपली घडी राहिली आणि फ्रंटवर प्रेस राहिली. आता आपण काचपट्टी फ्रेश केली, बटन पट्टी प्रेस मारली. आता आपण घडी करायची. बटन सुरुवातीला खालचं बटन, वरचं बटन आणि मधलं बटन, 3 बटन लावायचे. हे 3 बटन लावल्यानंतर आपण सरळ सरळ ही पाण्याचे आणि प्रेस वेगळी करायची. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे प्रेस मारायची असते. हे पहा, हे अगदी कोणी म्हणणार नाही शिवलेलं शर्ट आहे म्हणून, रेडीमेड वाटत आहे, पण हे आमच्या इथं तयार झालेलं शर्ट आहे. अगदी रेडीमेड सारखं शर्ट तयार होतं. या प्रकारे आपण याला प्रेस फिरवायची असते, थोडं पाणी मारून घ्यायचं असतं. या प्रकारे आपण याला प्रेस कडक मारून घ्यायची असते. कडक प्रेस मारल्यानंतर नॉर्मल हे काचपट्टी उचलून बटन पट्टीवर नॉर्मल प्रेस मारायची असते. त्यानंतर राहिला हा हाताचा गड्डा, त्यावर आपण कडक प्रेस फिरवून घ्यायची असते. त्यानंतर दुसऱ्यांदा आपण पाणी मारायचं असतं, कारण हा पुढचा फ्रंट आहे, यावर थोडी कडक प्रेस बसावी म्हणून आपण त्याला ही पट्टी मागे फिरवत राहायची. फ्रंटवर आपण प्रेस मारत आहोत. त्यानंतर हा बाहीचा गड्डा आहे, त्यावर आपण या प्रकाराने प्रेस मारायची, म्हणजे प्रेस आपली कडक बसेल. या प्रकारे आपली प्रेस यायला पाहिजे. त्यानंतर आता खिशाची बाजू देखील या प्रकारे मारायची. यावर पहिले आपण पाणी मारणार, प्रेस किती गरम आहे ते पाहणार. 1-1 मिनिटात आपण प्रेस किती गरम आहे ते पाहायचं, नाहीतर प्रेस जास्त गरम झाल्यामुळे आपला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर हा बाहीचा जो गड्डा आहे त्यावर आपण या प्रकारे प्रेस मारणार. बाहीच्या गड्ड्यावर या प्रकारे आपण प्रेस मारणार. या ठिकाणी जिरवा यायला नको पाहिजे म्हणून या प्रकारे आपण त्यावर प्रेस मारणार. प्रेस झाल्यानंतर हे पट्टी मागे फिरवणार. पट्टी मागे फिरवल्यानंतर सरळ सरळ आपण मागची पाट आता राहिली आणि त्यानंतर घडी कशी मारायची ते आपण पाहणार. ही आता मागची पाट, हा मागचा गड्डा आहे, त्यावर आपण प्रेस कशी मारणार पहा. या प्रकारे त्यावर आपण प्रेस मारणार. आता याची घडी आपण या प्रकारे करायची आहे. ही घडी करताना आपला हिशोब जवळजवळ हे बटन आहे, बटनच्या वरती दोन्हीकडून सारखी घडी यायला पाहिजे म्हणून आपण याला सरळ करून घ्यायचं.
त्यानंतर या प्रकारे प्रेस फिरून घ्यायची। त्यानंतर दोघीकडून आपली सारखी घडी यायला पाहिजे म्हणून आपण या प्रकारे आपला हात या प्रकारे फिरून घ्यायचा। त्यानंतर अशी घडी यायला पाहिजे। त्यानंतर पलटून घ्यायचं। आपलं शर्ट जवळजवळ तयार झालेलं आहे आणि आता नॉर्मल आपण याला वरून प्रेस फिरवून घेणार आहोत। तर याची प्रेस झालेली आहे। जरी व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि पुढची जी व्हिडिओ असेल ती आपण लवकरच काढू।